नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की जीवा, नंदिनी, पार्थ, काव्या हे सँडीकडे गेलेले असतात आणि जीवा हा सँडीवर रागवतो आणि बोलतो, माझी नंदिनी ही अतिशय साधी आणि सरळ आहे. तुझ्यामुळे तिचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं आहे आणि तिने तिच्या हातामध्ये जे मिळालं ते अगदी प्रसादासारखं स्वीकारलं. स्वतःला कधीही करण्याचा प्रयत्न करते, परंतु आतापर्यंत होऊ शकले नाही. दीपकवर देखील तिने खूप विश्वास ठेवला आणि त्याला जेलमधून सोडून आणले, परंतु त्याने ऐन वेळेस आल्यानंतर त्यांनी नंदिनीला धोका दिला. आता आमचा सर्व विश्वास तुझ्यावरच आहे सँडी, तू आम्हाला सर्व संकटातून वाचव. त्यामुळे तुला विनंती करतो की तू घरी येऊन नंदिनीच्या बाजूने खरे काय आहे ते सांग. आणि त्यावेळेस सँडी देखील तयार होतो. तर घरी आल्यावर पाहतो वसुहत्या ही विक्रमला राखी बांधते आणि बोलते, अरे मी बांधलेली राखी ही सैल झाली वाटतं, असे बोलून ती पुन्हा बांधू लागते. त्यावेळी त्या ठिकाणी नंदिनी, जीवा, पार्थ, काव्या सर्वजण येतात आणि नंदिनी बोलते, अशा खोट्या नात्याच्या राख्या तुम्ही किती दिवस बांधणार आहात, त्या जास्त काळ टिकणार नाहीत. तेव्हा वसुंधराला देखील राग येतो आणि वसुंधरा बोलते, तुला नंदिनी काय बोलायचं आहे ते स्पष्टपणे बोल, असे कोड्यामध्ये बोलू नकोस. तेव्हा नंदिनी बोलते, मी जे काही बोलणार आहे ते स्पष्ट बोलण्यासाठीच आज तुमच्या समोर आले आहे. आणि त्यावेळेस ती सँडीला आवाज देते आणि सँडी आतमध्ये आल्यानंतर सँडीला पाहिल्यानंतर वसुंधरा आणि रम्या दोघीही अतिशय घाबरतात. आता येणाऱ्या भागामध्ये सँडी हा नंदिनीच्या बाजूने साक्ष देऊन वसुंधराने कशा प्रकारे नंदिनीचं किडनॅप केलं होतं हे सत्य उघड करणार का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.